हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूयात मस्तपैकी साबुदाणा वडा बट विदाऊट फ्राय. मी इथे घेतले आहे 2 कप साबुदाणा, ज्याला मी 4 तास भिजू घातलेले आहे आणि बघा किती छान असे मोकळे झालेले आहेत ते दाना. सो याला आपण अजून असं मोकळं करून घेऊया आणि एका मोठ्या वाट्यामध्ये ते काढून घेऊयात. तर मी नेहमीच असं जे कमीत कमी तेलात बनू शकेल ते ऑप्शन मी शोधत राहते, कारण आमच्याकडे खूप कमी तेल टाकले जाते. तो चला तर आता करूया आपण रेसिपी पुढे. मी टाकलं आहे थोडंसं जिरं आणि मी हिरवी मिरची आणि अद्रक आणि 4 ते 5 मिरे असं मी बारीक करून घेते आहे. आणि त्यामध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे टाकून घेऊयात आणि ते पण त्यामध्ये असं थोडंसं जाडसर बारीक करून घेऊया. आणि ते बारीक झाल्यानंतर ते आपण आपल्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर हे बघा झालेलं आहे आपले शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रकचं वाटण आपण करून घेतलेलं आहे. ते आपण आता साबुदाण्यामध्ये मिक्स करू आणि त्यानंतर आपण टाकूया यामध्ये धनिया. आणि मी 2 बॉईल आलू घेतलेले आहे, जे मी किसून यामध्ये टाकत आहे. ॲक्च्युली मी जे आलू आहे ते लवकर बॉईल झाले पाहिजे म्हणून मी त्याचे छोटे-छोटे काप करून घेतले होते. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सख्खे आलू पण उकळू शकता. तर त्यामध्ये मी टाकले आहे 2 चम्मच मीठ. आणि आता आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, कारण की साबुदाणा, आलू हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालेलं पाहिजे, जेणेकरून मीठ आणि जे पण आपण मसाले टाकलेले आहेत ते सगळीकडे व्यवस्थित लागावं. नाहीतर असं होईल की कुठे जास्त मीठ, कुठे कमी. सो झालेले आहे. आता आपण याचे गोल आकाराने वडे करून घेऊया, कारण की आपल्याला चापट नाही करता येणार. सो कारण की आपल्याला हे करायचे आहे आप्पे पात्रामध्ये. सो मी असे सगळे गोळे करून घेते आहे, जेवढे मला हवे आहे आता. झाले आहे आपले गोळे करून. त्यानंतर आप्पे मेकर घेतलेला आहे. कास्ट आयरनचं आहे हे, त्यामुळे थोडंसं गरम व्हायला स्टार्टिंगला वेळ लागते. तर त्यामध्ये सिमवर मी त्याला गरम करायला ठेवलं. त्यानंतर त्याच्यात थोडं-थोडं तेल टाकून साबुदाणे वडे सगळे टाकून घेतले आणि त्याला एका वाट्याने झाकून घेतलं आहे. आणि 5 मिनटं ते सिमवर होऊ द्यायचं, कारण साबुदाणा शिजायला खूप वेळ लागते. 5 ते 7 मिनटं तुम्ही त्याला वाफवून घ्यायचं. त्यानंतर वाटं काढल्यानंतर पण तुम्ही 2 ते 3 मिनटं त्याला तसंच शिजू द्यायचं. त्यानंतर मग ते त्याला परतवायचं. आता मी अजून त्यावर तेल टाकून घेतलं आहे. सो झाले आपले साबुदाणा वडे. आणि आता करूया आपण प्लेटिंग. तुम्ही पण असे साबुदाणा वडे नक्की करून बघा, जर तुम्ही कमी तेल खात असाल तर. नाहीतर तळून पण छान वाटतातच हेच. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू. बाय.